हम्म, तर आजचा आपला टॉपिक आहे स्ट्रिंग अँड स्ट्रिंग मॅनिप्युलेशन इन पायथन. तर मग आपण स्ट्रिंग कशासाठी वापरतो पायथनमध्ये? तर आपण सगळ्यात पहिले डेफिनेशन बघूया. अ स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स एन्क्लोज विथ सिंगल कोट अँड और डबल कोट्स or triple quotes. So, string are one of the most commonly used data types in Python. They are used to store text, types, names, addresses, messages, password and more. सो स्ट्रिंग जो डेटा टाईप आहे तो मोस्टली पायथनमध्ये यूज केला जातो मल्टिपल पर्पजसाठी. आपण आत्तापर्यंत स्ट्रिंग डेटा टाईप जर आपल्याला एक क्रिएट कसा करायचा असला तर मग आपण ते बघितलेलं आहे की एका व्हेरिएबलमध्ये आपण स्ट्रिंग व्हॅल्यू कशी स्टोअर करतो. तर मग जेव्हा पण आपण एक व्हेरिएबल नेम आणि त्याला जी व्हॅल्यू असाइन करतो ती आयदर सिंगल कोट, डबल कोट किंवा ट्रिपल कोट यामध्ये जर असली तर मग त्याला ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर केले जाते. त्याचं एक्झाम्पल आहे की आपण जसं इथं नेम डिक्लेअर केलं आहे जॉन, हे डबल कोटमध्ये आहे. हे आपण सिटी डिक्लेअर केलं आहे ते सिंगल कोटमध्ये आहे, मुंबई. अँड आपण एक मेसेज डिक्लेअर केला आहे जो की ट्रिपल कोटमध्ये आहे. सर तर मग आपण असे वेगवेगळ्या कोट्समध्ये काय करतो तर मग हा एक कॉमन सिंटॅक्स आहे. हे तुमच्या नीडनुसार जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे जसं की सिंगल कोट और डबल कोट हे तुम्ही वापरू शकता. बट इथं आपण हे जे ट्रिपल कोट वापरले तर मग ट्रिपल कोटचं एक स्पेसिफिक पर्पज आहे जे मी तुम्हाला आता कोड थ्रू दाखवतो. ओके, लेट्स से की आपण एक स्ट्रिंग डिक्लेअर केली इथं नेम. आपण दुसरं एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय लास्ट नेम. आता आपण इथं नेम आणि लास्ट नेम केलं आणि जर आपण याला सिंगल किंवा डबल कोटमध्ये वापरलं तर मग हे नॉर्मल सिंटॅक्स आहे जो की आपण इव्हनली यूज करू शकतो जेव्हा पण आपण एक स्ट्रिंग डिक्लेअर करतोय. बट मला जर असं काही एक पॅराग्राफ लिहायचं आहे एका स्ट्रिंगमध्ये, समजा मी एक पॅराग्राफ लिहितोय आणि जस्ट मी आता इथं याला जर ओके, आणि आपण जर पॅराग्राफ लिहितोय आणि त्या पॅराग्राफ्स कसे असतात तर मग पॅराग्राफ्स असे असतात की ते त्याला मल्टिपल लाईन्स असतात आणि हे डबल कोट आणि सिंगल कोट काय ते एकाच लाईनमध्ये सपोर्ट करतं. बट आपल्याला जर असं काही डिक्लेअर करायचं आहे ज्याला आपल्याला मल्टिपल लाईन्स पाहिजे तर मग त्या वेळेला आपल्याला ट्रिपल कोट्स यूज करावे लागतात. जसं की आत्ता इथं तुम्ही बघू शकता आपलं एक सेंटेन्स होतं आधीचं आणि त्यानंतर मी एक पॅराग्राफ आता इन दिस section we will cover about. ओके. मग आता ह्या ज्या हे एक डबल लाईन येऊन गेली त्यामुळे ते एरर थ्रो करतोय. सो आपल्याला जर हा एरर सॉल्व्ह करायचा असला तर दॅट टाइम जेव्हा पण आपल्याला पॅराग्राफ असे लॉंगर टेक्स्ट डिक्लेअर करायचे ज्यामध्ये की मल्टिपल लाईन्स आहे त्यामध्ये आपण वापरतो ट्रिपल कोट्स. आता मी ॲट द एंड तुम्ही बघू शकता की मी एक ट्रिपल कोट्स वापरले आणि मी ॲट द स्टार्टिंग पण ट्रिपल कोट्स वापरले आणि आता आपला जो एरर होता तो रिझॉल्व्ह झाला आहे आणि आता मी याला प्रिंट करून बघू शकतो. प्रिंट नेम.
ओके, जो आपला पॅराग्राफ आहे जसं आपण टाईप केलेला होता तसा तो प्रिंट होतोय, फर्स्ट लाईन अँड देन सेकंड लाईन. मग पॅराग्राफमध्ये मग स्ट्रिंगच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे की स्ट्रिंग एक ऑर्डर डेटा स्ट्रक्चर आहे. जसं की आपण मागचे डेटा स्ट्रक्चर बघितले होते, लिस्ट अँड टपल, तर मग स्ट्रिंग पण एक ऑर्डर डेटा स्ट्रक्चर आहे. तर मग आपण जसे जसे यातले जे कॅरेक्टर्स आहे जसं की PYTHON जितके पण कॅरेक्टर्स आहे ते आपण आयदर रिमूव्ह करू किंवा ॲड करू, तर मग ते तसेच त्या सिक्वेन्सने ॲड होत जातात. आणि स्ट्रिंग्सला पण जसं की आपल्याला लिस्टमध्ये एक इंडेक्सिंग होती तसं स्ट्रिंगला पण इंडेक्सिंग अवेलेबल आहे, जसे 0 1 2 3 4 अशा इंडेक्सिंग ज्या आहे त्या लिस्टसाठी अवेलेबल आहे. स्ट्रिंग ज्या आहे त्या इम्युटेबल आहे. जेव्हा पण एक स्ट्रिंग क्रिएट झाली तर मग आपण त्याचे कॅरेक्टर जे आहे ते चेंज नाही करू शकत पायथॉनमध्ये, सो त्या इम्युटेबल आहे. आपल्याला जर एका स्ट्रिंगची काही व्हॅल्यू समजा चेंज जर करायची असेल तर मग त्याला आपल्याला डिफरंट मेथड वापरावी लागते. जसं की आपण इथे बघूया, चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ टेबल स्ट्रिंग्स. आता हा एक वर्ड आहे, तर मग यामध्ये मला जर एक कॅरेक्टर चेंज करायचं आहे आणि मी जर असं केलं वर्ड ऑफ 0, आता याच्या ज्या इंडेक्सिंग आहे त्या सेम वेने चालतात. 0 पासून सुरू होता आणि ॲट द एंड म्हणजे लेंथ -1 पर्यंत त्या इंडेक्स चालतील. मग वर्ड ऑफ 0, जर मी ह्या इंडेक्सचं काही चेंज करायचं ट्राय करतोय, समजा मी इथलं कॅरेक्टर चेंज करतोय टू आर आणि मी याला जर प्रिंट करतोय, तर मग इट मे बी थ्रो एरर. ओके, याने एक आपल्याला एरर दिला आहे की str ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. सो ज्या स्ट्रिंग आहे त्या इम्युटेबल आहे. तर मग आपल्याला जर हे चेंज करायचं असलं तर मग आपल्याला कसं करता येईल, तर मग त्यासाठी पुढे काही मेथड्स अवेलेबल आहे जसं की स्लायसिंग वगैरे, त्यातनं आपण बघूया. मग आपल्याला एक स्ट्रिंग कशी क्रिएट करतो, मग ती आपण ऑलरेडी बघितली की सिंगल कोट, डबल कोट अँड ट्रिपल कोट्स. तर मग स्ट्रिंगचे जे कॅरेक्टर्स आहे, तर मग स्ट्रिंगची डेफिनेशन्स ही आहे की स्ट्रिंग इज अ डेटा स्ट्रक्चर मेड ऑफ कॅरेक्टर्स, की मल्टिपल कॅरेक्टर्स असतात स्ट्रिंगमध्ये ज्याने एक स्ट्रिंग बनते. तर मग आपल्याला स्ट्रिंगचे जे कॅरेक्टर्स आहे, समजा यात आहे RAM, जे पण एक सिंगल एंटिटी दिसते आपण त्याला ॲज अ कॅरेक्टर कन्सिडर करतो. मग स्ट्रिंगमध्ये आपण आपल्याला हवी ती व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो, जसे की स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, नंबर्स आहेत, अल्फाबे अल्फाबेटिकल्समध्ये जसं की स्मॉल केस, लोअर केस, आपल्याला जी पाहिजे ती. तर मग त्यानुसार आपण जे स्ट्रिंग आहे ते यूज करू शकतो. मग आता हे ॲक्सेस कसे करायचे, जर आता मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे की str1. आता मी ln नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे आणि मला यातले जर कॅरेक्टर्स ॲक्सेस करायचे, तर मग हे सेम वेने ॲक्सेस होतात जसं की लिस्ट, टपल आपण यात करत होतो बाय द इंडेक्स. आता मी str1 घेतोय आणि त्यानंतर मी याचं इथं इन द स्क्वेअर ब्रॅकेट्स जस्ट त्याची इंडेक्स मेन्शन करतोय. जर मी आता इथं 1 टाईप केलं तर एक्सपेक्टेड आहे की 1 इंडेक्सला जो इलिमेंट आहे, सॉरी जे कॅरेक्टर आहे L, ते प्रिंट व्हायला हवं.
ओके, जे एल कॅरेक्टर होतं इथं ते प्रिंट झालंय. असेच मग ऑन गोईंग जसे कॅरेक्टर्स आहे, जसं की मी 2, 3 असे प्रिंट करू शकतो. आणि मी तिथपर्यंतच प्रिंट करू शकतो जिथपर्यंत माझी इंडेक्सिंग आहे. त्याच्यानंतर मी प्रिंट नाही करू शकत, कारण की तो त्यानंतर ॲरे आउट ऑफ बाउंड असा मला एरर येईल. ओके, तर हे -1 कसं प्रिंट झालं, की स्ट्रिंग जे आहे ते पॉझिटिव्ह इंडेक्सिंग प्लस निगेटिव्ह इंडेक्सिंग पण सपोर्ट करते. सो दॅट्स वाय जे आपलं त्याने मागच्या साईडने जेव्हा ॲक्सेस करायला सुरुवात केलं, तर मग मागच्या साईडने इंडेक्सिंग येते -1, -2, -3, -4. सो आपण जेव्हा -1 प्रिंट करायचं ट्राय करतो, तेव्हा ते जे स्ट्रिंगच्या लास्टपासून जे एलिमेंट्स आहे ते ॲक्सेस व्हायला सुरुवात होतात. तर मग ॲक्सेसिंग एलिमेंट्स स्ट्रिंग. निगेटिव्ह इंडेक्सिंग हे आपण ऑलरेडी बघितलंय. तर मग आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्ट्रिंग स्लायसिंग. तर स्ट्रिंग स्लायसिंग काय की आपल्याला कधी कधी नीडनुसार स्ट्रिंगचा एक स्पेसिफिक पार्ट पाहिजे राहतो, की ह्या रेंजपासनं समजा एका इंडेक्सिंगपासनं स्पेसिफिक इंडेक्सपर्यंतच मला स्ट्रिंगचा पार्ट पाहिजे. लेट्स से की तुमची एक स्ट्रिंग आहे ज्यात तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड मिडल नेम अशा सगळ्या अशी सगळी इन्फॉर्मेशन आपण स्टोअर केलेली आहे. बट त्यातलं आपल्याला आता कोणती तरी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असं रिट्राईव्ह करायची ॲट अ वन टाइम, जसं की फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. तर मग त्यावेळेला आपण जी स्लायसिंग कन्सेप्ट आहे ती यूज करू शकतो. स्लायसिंग अलाउज एक्स्ट्रॅक्टिंग अ पोर्शन ऑफ स्ट्रिंग. आणि सिंटॅक्स जो आहे तो असा आहे की आपल्याला स्ट्रिंगचं नाव मेन्शन करावं लागतं आणि आपली स्टार्टिंग पोझिशन अँड एंडिंग पोझिशन. आणि स्टार्ट अँड एंड हे सेम ॲज रेंजमध्ये काम करतात. पायथनमध्ये जितके पण आपण जिथं पण स्टार्ट आणि एंड मेन्शन करतो, तर मग ते रेंजमध्येच काम करतात. जसं की तो आपण रेंज फंक्शनला बघितलं होतं, ते 0 पासून सुरू झालं आणि आपण जर 9 पर्यंत मेन्शन केलंय, तर मग ते 0 पासून 8 पर्यंतच वर्क करेल. तर मग आपण इथं बघूया स्ट्रिंग स्लायसिंग. आता जर मला एक मला जर जर पायथन प्रिंट करायचं आहे यात फक्त, तर मग माझ्या स्ट्रिंगचे जे पोझिशन आहे मग मला आहे ना ती मेन्शन करायची आहे, की स्ट्रिंग कुठपासून तर कुठपर्यंत प्रिंट करायची. तर मग मी स्टार्टिंग पोझिशन इथं मेन्शन करेल, जसं की फर्स्ट तर मला स्ट्रिंगचं नाव मेन्शन करावं लागेल, str1. ओके, आता या स्ट्रिंगचं नाव जे आहे ते मी मेन्शन केलं आहे. इथं सिंटॅक्स पण लिहून देतो मी. मग या सिंटॅक्सनुसार आपण स्ट्रिंगचं नाव लिहिलं इथं. त्यानंतर आपण एक स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला. मग आपल्याला इथं सुरुवात करायची या स्ट्रिंगची 0 पासनं. तर मग मला ह्या 0 पोझिशनपासनं आता जर मला पायथन हे फक्त वर्ड पाहिजे, तर मग मी 0 इंडेक्सपासून सुरुवात करेन आणि तिथपर्यंत पोझिशन टाकेल त्याची जिथपर्यंत मला जे नाव आहे ते पाहिजे. जसं की 0, 1, 2, 3, 4, 5 and 6. So 0 to 6.
ओके, आपलं जे पायथन नाव आहे ते प्रिंट झालं आहे. आपली जी स्ट्रिंग आहे ती स्लाइस मध्ये कट झाली. स्लाइसिंग इज द सेम कन्सेप्ट. तुम्ही अशी रिमेंबर करू शकता, जसं की आपण पिझ्झा केक त्याचे स्लाइसेस करतो, तर मग तसेच आपण स्ट्रिंग जी आहे ती स्लाइसिंग कन्सेप्ट वापरून ती अशा पार्ट्समध्ये तोडतो. तर मग आता मला प्रोग्रामिंग हे जर टेक्स्ट पाहिजे असलं, तर मग मी जस्ट असं पण मेन्शन करू शकतो. जर आपल्याला असं पाहिजे असलं की तुमची स्टार्टिंग पोझिशन आहे ती बाय डिफॉल्ट झिरोच असणार आहे, तर तुम्ही ही नाही जरी टाईप केली, तर मग हे तुम्ही असं जरी टाईप केलं, जस्ट ब्लँक स्पेस कोलन आणि 6, तरी पण तुमचं जे स्पेसिफिक आउटपुट आहे डिझायर ते तुम्हाला मिळून जाईल. ओके, इथं तुम्ही बघू शकता, आपण इथं एक स्टार्टिंग पोझिशन मेन्शन नाही केली तरी पण ते भेटून गेलं. पण हे फक्त स्टार्टला आणि एंडला वर्क होतं. आणि जसं की मला आता प्रोग्रामिंग हा वर्ड पाहिजे, तर मग प्रोग्रामिंग हा वर्ड पाहिजे, तर मग मला त्याची एक स्टार्टिंग पोझिशन मेन्शन करावं लागेल. तर मग पहिले तर स्ट्रिंगचं नाव str1, मग त्यानंतर त्याची स्टार्टिंग पोझिशन, की स्टार्टिंग पोझिशन कुठनं स्टार्ट होत आहे ते. तर मग इथं 6ला तर व्हाईट स्पेस आहे, मग आपण इथं 7 पासून त्याची पोझिशन सुरू करूया. आणि त्याची पोझिशन कुठपर्यंत आहे की P7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. सो 80. ओके, आपलं जे आहे ते प्रोग्रामिंग ते प्रिंट झालंय. बट आता आपला हा लास्टचा वर्ड आहे, कारण की लास्ट आपण मग असं पण मेन्शन करू शकतो की मला आहे ना ह्या इंडेक्सिंग पासनं पुढचा जो पण पार्ट आहे तो सगळा हवा. तर मग मी असं पण मेन्शन करू शकतो, जस्ट स्टार्टिंग पोझिशन कोलन आणि कुठं जिथं आपण स्टॉप मेन्शन करतोय त्याला आपण ब्लँक जर ठेवून दिलं, तर मग ते असं कन्सिडर करेल की ॲट द एंड जोपर्यंत स्ट्रिंगचा होत नाही तोपर्यंत ते प्रिंट करत ते कन्झ्युम करायचे. तर मग तो तेवढा त्याचा स्लाइस जो आहे तो क्रिएट होईल. ओमिटिंग ओमिटिंग एंड इंडेक्स, जे मी तुम्हाला आता सांगितलं त्या कन्सेप्टला ओमिटिंग एंड इंडेक्स असं म्हणतात. जर आपल्या आणि जसं की आपण बघितलं होतं रेंजमध्ये की आपण एक स्टेप व्हॅल्यू यूज करत होतो, तुम्हाला आठवतं? मग आपल्याला जर ते सेम स्टेप व्हॅल्यू जर इथं यूज करायची असेल, तर ते पण आपण इथं यूज करू शकतो, युजिंग स्टेप व्हॅल्यू. लेट्स से की आपल्याकडं एक स्ट्रिंग आहे str2. मी या स्ट्रिंग मध्ये नंबर्स लिहितो 0 1 2 3 4 5 6 7 8. आता हे नंबर्स आहे आणि मला ह्या स्ट्रिंगला स्लाइस करायचं आहे, जसं की कुठपासनं मला 0 प्रिंट, तर मग str2 आपण जे स्ट्रिंगचं नाव आहे ते मेन्शन केलं इथं, आणि मला याची पोझिशन 0 पासून सुरू करायची आहे, तर मी याची पोझिशन मेन्शन नाही केली तरी पण चालेल. मग आता 0 पासून पोझिशन मला सुरू करायची आहे आणि याला मला 6 पर्यंत प्रिंट करायचं आहे. तर मला 6 पोझिशन पर्यंत प्रिंट करायचं आहे, आणि पण मग मला यामध्ये स्टेपिंग पाहिजे, की मला 0 प्रिंट करायचं आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6 8, म्हणजे हे जे मधले कॅरेक्टर्स आहे ते मी स्किप करतोय. तर मग मी इथं स्टेपिंग मेन्शन करेल की कितीची स्टेपिंग हवी मला. तर मी 2, मग म्हणजे जितकी मागची इंडेक्सिंग असेल त्यात प्लस 2. ओके, यात काय प्रिंट झालंय 0 to 4. मग 0 to 4 का बरं प्रिंट झालं, की आपण जी इंडेक्सिंग मेन्शन केलेली होती ती 6 पर्यंतच होती. जर आपण याचा काही एंडच नाही मेन्शन केला, तर मग इथं पण असं आहे आता की आपण एंड जर मेन्शन नाही केला तर मग ते स्टेपिंगने ॲट स्ट्रिंगच्या एंड पर्यंत प्रिंट करेल. ओके, 0 2 4 6 8 आपण तिथं इंडेक्सिंग मेन्शन केली ती ते त्या इंडेक्सला स्पेसिफिक जाऊन स्टॉप झालं आणि स्टेपिंग पण संपली. दॅट्स वाय ते आउटपुट असं आलं 0 2 अँड 4.
तर मग याचा सिंटॅक्स असा आहे, सिंटॅक्स. तर फर्स्ट तर आपल्याला स्टार्ट मेन्शन करावं लागतं, सॉरी स्ट्रिंग स्ट्रिंग नेम, देन स्क्वेअर ब्रॅकेट्स, आपण इथं स्टार्ट मेन्शन करतो, देन कोलन, एंड मेन्शन करतो आणि जी स्टेप आहे आपल्याला त्यात व्हॅल्यू जी स्टेपिंगची हवी ती मेन्शन करतो. ओके, समजतंय सगळ्यांना? कुठला डाऊट यात कसला? ओके, सो आपण इथपर्यंत बघितलं की आपण एका स्ट्रिंग मध्ये स्टेप कसं करतो. आपल्याला जर पायथन मध्ये एक स्ट्रिंग रिव्हर्स जर करायची असली तर मग बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये आपल्याला खूप मोठा कोड लिहावा लागतो की एक व्हाईल लूप, त्यानंतर जे कॅरेक्टर्स आहे ते स्वाईप करा अँड जी स्ट्रिंग आहे ती नंतर जाऊन रिव्हर्स होते. पण मग आपल्याला जर इथं एक स्ट्रिंग रिव्हर्स करायची असले तर मग आपण इथं असं मेन्शन करू शकतो की मी इथं एक स्ट्रिंग डिक्लेअर केली, str3 is equal to reversing in python. तर मग यासाठी जस्ट आपल्याला मेन्शन करायचं आहे की जी स्टार्टिंग पोझिशन आहे, एंडिंग पोझिशन आहे, कोलन आणि -1. तर इथं काय मेन्शन केलं मी, स्ट्रिंगचं नाव, याची स्टार्टिंग पोझिशन जी की आपल्याला इथं मेन्शन नाही करायची रिव्हर्स करताना, एंडिंग पोझिशन ती पण नाही मेन्शन करायची, आणि -1 जस्ट यासाठी की आपल्याला ती स्ट्रिंग रिव्हर्स करायची. ओके, जी आपली स्ट्रिंग आहे ती रिव्हर्स झाली, हे तुम्ही बघू शकता. आधी ती स्ट्रिंग अशी दिसत होती रिव्हर्सिंग इन पायथन, आणि आता ती उलटी झाली रिव्हर्सिंग इन पायथन. तर मग नेक्स्ट फंक्शन इज की आपल्याला जेव्हा पायथनची स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची, तर मग फाइंडिंग लेंथ. तर मग आपण जेव्हा पण एका स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची असली तर मग तेव्हा आपल्याला जी स्ट्रिंग आहे त्यासाठी आपण एक फंक्शन वापरतो. तर मग त्यासाठी जे फंक्शन वापरतो आपण ते फंक्शन आहे लेंथ. तर मग आपण हे लेन जे फंक्शन वापरू आणि त्यामध्ये आपली स्ट्रिंग ॲज अ पॅरामीटर पास करू, तेव्हा आपण जो प्रोग्राम एक्झिक्यूट करू तर मग ते आपल्याला जी स्ट्रिंगची लेंथ आहे ती प्रिंट करेल. लेंथ ऑफ str आपलं जे स्ट्रिंगचं नेम आहे ते आपल्याला इथं मेन्शन करायचं असतं. ओके, 19 जी लेंथ आहे आपल्या स्ट्रिंगची. सो ॲट स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत जितके पण कॅरेक्टर्स आहे माझ्या स्ट्रिंग मध्ये इन्क्लुडिंग व्हाईट स्पेसेस, हे सगळे काउंट केलेले जातात आणि मग त्यानंतर ते आपले स्पेसिफाय करतं की व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस स्ट्रिंग. नेक्स्ट कन्सेप्ट इज स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. मग स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन आपण तेव्हा यूज करतो जेव्हा आपल्याला दोन स्ट्रिंग ज्या आहे त्या सोबत कॉन्कॅटिनेट करायचं आहे. जसं की आपल्याकडे लास्ट नेम आहे आणि फर्स्ट नेम आहे, तर मग या दोन्ही गोष्टी आपल्याला एकच ठिकाणी शो करायच्या आहे, तेव्हा आपण स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन ही कन्सेप्ट वापरतो. जसं मी इथं फर्स्ट नेम डिक्लेअर करतोय, आता हे मला जर आता मी हे कॉन्कॅटिनेशन आहे ते एका नवीन व्हेरिएबल मध्ये करू शकतो किंवा मी ते डायरेक्ट व्हेरिएबल मध्ये पण प्रिंट करू शकतो. पण मग मी समजा आता याला फुल नेम एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. फुल नेम इज इक्वल टू, आता यामध्ये मी प्लस ऑपरेटर्स वापरू शकतो. फर्स्ट नेम
प्लस. ओके. इथं आता जे प्लस सिम्बॉल आहे, हे प्लस ऑपरेटर जे आहे ते मग डेटा स्ट्रक्चर वाईज व्हॅरी करतं. जसं की इंटिजर साठी, फ्लोट साठी जे न्यूमेरिक डेटा टाइप्स आहे ते ॲडिशनचं काम करतं, आणि जे स्ट्रिंग डेटा टाइप आहे, डेटा स्ट्रक्चर आहे, त्यासाठी हे ॲज अ कॉन्केटेनेशनचं काम करतं. मग फर्स्ट नेम प्लस, आता मला पुढं काय पाहिजे, त्यात एक छोटासा व्हाईट स्पेस पाहिजे. मग मी त्यात एक ब्लँक स्पेस क्रिएट केला, अजून एकदा प्लस, आणि मला जे लास्ट नेम आहे या ते कॉन्कॅटिनेट करायचं आहे. मग मी आता जेव्हा हे फुल नेम प्रिंट करेल, तर मग फायनल रिझल्ट असे हवे की हे जे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एकत्र प्रिंट व्हायला हवे. ओके, साई भोसले ते प्रिंट झालेलं आहे. नेक्स्ट इज स्ट्रिंग रिपिटेशन. स्ट्रिंग रिपिटेशन मीन्स आपण एकच टेक्स्ट परत 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 रिपीट करू शकतो. जसं की तुम्ही कोणतं पण एक टेक्स्ट दिलं, ते तुम्ही जितके नंबर ऑफ टाइम्स मेन्शन करशाल ते रिपीट होत राहील. जसं मी इथं प्रिंट करतोय, इंटू, जर हे मला 10 टाइम्स रिपीट करायचं आहे तर जस्ट ओके, इथं हे 10 टाइम्स रिपीट झालं. एक पायथन प्रोग्राम. नेक्स्ट इज मेंबरशिप ऑपरेशन्स. की आपल्याला जर तुमच्याकडे एक स्ट्रिंग आहे मोठी, आणि त्यात तुम्हाला चेक करायचे की एक स्पेसिफिक नाव वगैरे किंवा कोणती पण कॅरेक्टर्स त्यात प्रेझेंट आहे की नाही, मग ते आपण मेंबरशिप ऑपरेशन्स थ्रू चेक करू शकतो. जसं की मेंबरशिप ऑपरेशन्स. मग याची रिअल वर्ल्ड यूज केस काय आहे, जसं की आपण एक कुठला तरी प्रोग्राम आहे, त्यात फाइंड करतोय की असे पर्टिक्युलर स्टुडंट्स आहे ते प्रेझेंट आहे की नाही. तर मग तेव्हा आपण हे जे मेंबरशिप ऑपरेटर्स वगैरे जे आहे ते यूज करतो. जसं की तुमचं आपलं ते एक लिंक आहे ज्यात तुम्ही सगळे स्टुडंटचे नावं मेन्शन केलेले, जे जे इंटर्नशिपसाठी एनरोल्ड आहे. तर मग तिथं एक वर सर्च बॉक्स आहे, ज्यात आपण जर सर्च केलं तर मग ते जर तुम्ही तुमचं नाव सर्च केलं फक्त तुमचाच रिझल्ट दाखवतं. तर मग ते तेव्हा तिथं पण आपण जे आहे ते मेंबरशिप ऑपरेटर्स आहे ते यूज केलेले आहे. मग मेंबरशिप ऑपरेटर्स आपण असे यूज करतो की पहिले तर आपण एक स्ट्रिंग डिफाईन करून घेऊया त्यासाठी. ओके, आता ही माझी स्ट्रिंग आहे, आणि आता या स्ट्रिंग मध्ये मला एक काहीतरी चेक करायचं आहे की जे पायथन नावाचा काही वर्ड एक्झिस्ट करतो की नाही. मग मी असं जस्ट चेक करेल की पायथन इन str3. ओके, याने प्रिंट केलंय फॉल्स, कारण की पायथन नावाचे कोणती जी स्ट्रिंग आहे यात नाहीये. का? यात तर आपल्याला दिसती की आहे, पण मग प्रॉब्लेम आहे की कॅरेक्टर्स. सो स्मॉल केस आणि लोअर केस ईच कॅरेक्टर्सने असं एक वेगळी स्ट्रिंग तयार होते. कारण की आपली जी लँग्वेज आहे ती स्ट्रिक्टली अल्फाबेटिकल जो ऑर्डर आहे त्याला फॉलो करत आहे. तर मग आता ट्रू आलं, कारण की आपण एक कॅरेक्टर चेंज केलं आणि त्याला ती मॅचिंग स्ट्रिंग भेटली. तर मग अजून पण एक ऑपरेटर आहे, जर आपल्याला असं काही चेक करायचं असलं की नॉट इन. आता आपण हे तर चेक केलं की त्यात ती आहे की नाही, पण मग आपल्याला जर उलट सर्च करायचं असलं की नाही आहे त्यात, तर मग आपण तेव्हा वापरू शकतो नॉट इन, की त्यात नाहीये का. ओके, आपण इथं नॉट इन यूज केला, जर मग आता मी एक असा शब्द यूज करतो इथं जो की यात नाहीच आहे, जावा. याने इथं ट्रू प्रिंट केलंय, तर मग जावा नॉट इन
str3. सो जसं की आपण म्हणजे ते पायथन ही एक प्लेन इंग्लिश सारखी वाचू शकतो आपण. जसं की तुम्हाला एक वाचूनच हा सिंटॅक्स कळून जाईल की पायथन इन str3. सो आपण हे चेक करतोय की पायथन str3 मध्ये आहे का, आणि इथं जावा नॉट इन म्हणजे आपण चेक करतोय की त्यात नाहीये ना. तर मग आपण हे चेक करतोय नाहीये, तर मग त्याचा आपल्याला रिझल्ट पण भेटलाय की ट्रू नाहीये. तर मग स्ट्रिंगच्या काही कॉमन मेथड्स आहे, जसं की अप्पर, लोअर, टायटल, कॅपिटलाइज. तर मग आपण या सगळ्या बघूया. आता आपली ही एक स्ट्रिंग आहे, आणि यात आपण ज्या मेथड्स आहे जसं की अप्पर, लोअर, ह्या सगळ्या आपण स्टडी करूया. जस्ट मी तुम्हाला त्यांची आधी यूज केस सांगतो. तर मग अप्पर मेथड जी आहे ती सगळे जे कॅरेक्टर्स आहेत स्ट्रिंग मधले त्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करते. जसं की इथं आपण तुम्ही बघू शकता की इथं पायथन नावाचं एक नॉर्मल टेक्स्ट होतं, त्याला त्याने प्रिंट केलंय पायथन नावाच्या अप्पर टेक्स्ट मध्ये. लोअर जे सगळे कॅरेक्टर्स आहे त्याला लोअर मध्ये कन्वर्ट करते. जसं की इथं त्याने जो टेक्स्ट ओरिजिनल होता तो आपला सगळं कॅपिटल होता, बट इथं स्मॉल झालंय ते. टायटल. तर मग टायटल काय करते की जो फर्स्ट म्हणजे इच वर्डचा फर्स्ट जो कॅरेक्टर आहे, जसं की पायथनचा फर्स्ट कॅरेक्टर हा आहे या वर्डचा, आणि नेक्स्ट वर्डचा कॅरेक्टर आहे पी. तर मग दोन्ही पण कॅरेक्टर्सला तुम्ही फायनल आउटपुटमध्ये पाहू शकता की त्याने जे आहे ते कॅपिटलाइज केलंय. आणि थर्ड आहे कॅपिटलाइज. तर मग कॅपिटलाइज हा जो म्हणजे पूर्ण पॅरेग्राफचा फर्स्ट कॅरेक्टर जो आहे त्याला कॅपिटलाइज करतो. तर मग आपण हे जे कॅपिटलाइज आहे ते पॅरेग्राफ्स मध्ये वापरतो. टायटल जे आहे ते आपण जेव्हा आपण कोणाचं नाव वगैरे आपण लिहितोय तर त्यात वापरतो. आणि लोअर आणि अप्पर आपण आपल्या यूज केस नुसार वापरू शकतो. जसं की मी आता इथं सगळे आता मी लोअर फंक्शन यूज करतो याचं str1 डॉट लोअर. आता मला जितके पण त्याचे मेथड्स यूज करायचे, तुम्ही str1 जे स्ट्रिंगचं नाव आहे ते डॉट जे मेथडचं नाव आहे ते यूज केलं की तुम्ही तो जो ते जे फंक्शन आहे ते कन्झ्युम करू शकता. लोअर, अप्पर, टायटल आणि कॅपिटलाइज. तर मी हे ऑलरेडी काही लोअर केसमध्ये अप्पर केसमध्ये कन्वर्ट करून देतो. इथं सचिन आणि तेंडुलकर. आता हे वेगवेगळे काही एक अप्पर केसमध्ये आणि एक लोअर केसमध्ये फर्स्ट कॅरेक्टर्स. सो इथं तुम्ही बघू शकता, जर फर्स्ट होतं आपलं लोअर तर सगळे जे कॅरेक्टर्स होते त्याला लोअर केसमध्ये कन्वर्ट केलंय. सेकंड होतं अप्पर, तर मग सगळे कॅरेक्टर्स आहे त्याला अप्पर केसमध्ये कन्वर्ट केलंय. थर्ड होतं टायटल, तर मग टायटलमध्ये इथं फर्स्ट कॅरेक्टर आणि हे जे कॅरेक्टर आहे नेक्स्ट वर्डचं फर्स्ट कॅरेक्टर त्याला त्याने अप्पर केसमध्ये कन्वर्ट केलंय. आणि आपण इथं कॅपिटलाइज यूज केलेलं होतं. तर मग जे फर्स्ट कॅरेक्टर जे आहे त्याला फक्त त्याने अप्पर केसमध्ये कन्वर्ट केलंय. कॅपिटलाइज. आता ज्या स्ट्रिंग्स आहेत तर मग स्ट्रिंगमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम असा असतो की त्यामध्ये स्पेसेस असतात, त्याला म्हणतात लीडिंग स्पेसेस आणि ट्रेलिंग स्पेसेस. तर मग लीडिंग स्पेसेस आणि ट्रेलिंग स्पेसेस आपण यूज रिमूव्ह कसे करायचे. तर मग लीडिंग स्पेस याला म्हणतात लीडिंग स्पेस जो की स्ट्रिंगच्या फ्रंट साईडने त्याला म्हणतात लीडिंग स्पेस. आणि दुसरा स्पेस आहे की ट्रेलिंग स्पेस. ट्रेलिंग स्पेस मीन्स जो की स्ट्रिंगच्या एंडला आहे. तर मग आपण एक काही स्ट्रिंग बघूया आणि त्यात ते स्पेसेस क्रिएट करूया. रिमूव्हिंग
आता या स्ट्रिंगला तुम्ही बघू शकता, हा जो आहे तो आहे लीडिंग स्पेस, आणि हा जो आहे तो आहे ट्रेलिंग स्पेस. तर मग आपल्याला जर हे रिमूव्ह करायचे असले तर मग स्ट्रिंग इनबिल्ट काही मेथड्स प्रोव्हाइड करते. जसं की आता मी ही स्ट्रिंग तुम्हाला प्रिंट करून दाखवतो नॉर्मली, str1. तर मग इथं तुम्ही बघू शकता की फ्रंट साइडला काही स्पेस आलाय आणि बॅक साइडला पण थोडासा स्पेस आहे, बट तो आपण इथं एडिटर मध्ये पाहू नाही, कन्सोल मध्ये बघू नाही शकत, पण बट तो आहे. पण मग जर मग आता मला ही स्ट्रिंग प्रिंट करायची आहे किंवा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची, बट मला हा स्पेस नको आहे, तर मग मी याला असं टाईप करू शकतो, str1 डॉट स्ट्रिप. तर मग मी आता जेव्हा स्ट्रिप हा कीवर्ड वापरला, ही मेथड जी वापरली, तर मग त्यानंतर जो स्पेस आहे तो रिमूव्ह होऊन गेला आहे. मग आता याला फ्रंट साइडने आणि बॅक साइडने कुठला स्पेस नाही आहे. यातच जर आपल्याला अशी रिक्वायरमेंट असली की आपल्याला फक्त फ्रंट साईडचाच रिमूव्ह करायचा आहे स्पेस, किंवा बॅक साईडचाच रिमूव्ह करायचा आहे, की लेफ्ट और राईट, मग आपण तेव्हा यूज करू शकतो एल स्ट्रिप किंवा आर स्ट्रिप. सो एल स्ट्रिप म्हणजे जो लेफ्ट साईडने स्पेस आहे तो रिमूव्ह होईल, लिडिंग एल स्ट्रिप. ओके, एल स्ट्रिप आपण ही मेथड वापरली आहे. ही मेथड फक्त जो फ्रंट साईडचा स्पेस आहे त्याला रिमूव्ह करेल, आणि आर स्ट्रिप जो एंडिंगचा स्पेस आहे त्याला रिमूव्ह करेल. मी तुम्हाला याच्या एक्झाम्पल समजण्यासाठी अजून एक स्ट्रिंग मध्ये काहीतरी ऍड करून देतो. ओके, इथं बघू शकता की फर्स्ट जी आपली इथं ती ओरिजिनल स्ट्रिंग होती. तर मग ओरिजिनल स्ट्रिंग मध्ये पण जो स्पेस आहे तो आपण तुम्ही इथं एंडला बघू शकता. तर मग आणि मग यामध्ये काय केलं आपण की जे लीडिंग आणि ट्रेलिंग स्पेसेस आहे, आता ही एक स्ट्रिंग तयार झाली ना इथे, की इथनं सुरू झाली स्ट्रिंग आणि इथं एंड झाली. मग याच्या ट्रेलिंग तर काही नव्हते, तर मग इथले याने सगळे रिमूव्ह करून टाकले. मग आता लेफ्ट लेफ्ट साईडचा हा जो स्पेस होता याने हा रिमूव्ह करून टाकला, आणि इथं राईटने जो स्पेस होता तो रिमूव्ह करून टाकला. तर मग राईटने काही स्पेस नव्हता ऍक्च्युली इथं, कारण की या स्ट्रिंगला काही स्पेस नाहीये, तर तो रिमूव्ह तर झालाय बट आपण त्याला बघू नाही शकत. ओके, एल स्ट्रिप, आर स्ट्रिप. मग आपल्याला अजून एक मेथड, जसं की मेंबरशिप ऑपरेटर आहे तशीच अजून पण एक मेथड आहे पायथन मध्ये अवेलेबल, ती की आपल्याला काही कीवर्ड वगैरे काही जर त्याची इंडेक्स फाइंड करायची असली तर त्यासाठी. मग मेंबरशिप ऑपरेटर आणि यामध्ये फरक काय आहे, पण मेन फरक असा आहे की मेंबरशिप ऑपरेटर आहे ते फक्त सांगतात आयदर ट्रू किंवा फॉल्स या व्हॅल्यू मध्ये, की आपण जे सर्च करतोय ते त्यामध्ये एक्झिस्ट करतं की नाही. बट जी फाइंड मेथड आहे आपल्याला ती त्याची इंडेक्स पण सांगते, जर ते एक्झिस्ट करतं तर मग ते कोणत्या पोझिशनला करतं एक्झिस्ट. आता जर ही str1 स्ट्रिंग आहे, मी आता यातनं फाइंड मेथड यूज करतोय, str1 डॉट फाइंड, आणि मी यात असं सर्च करतोय chin. मग आता आहे ना, ह्या स्पेसिफिक वर्ड स्ट्रिंगचा जो फर्स्ट ऑकरन्स आहे तो मला इथं प्रिंट करेल. मला त्याची पोझिशन इथं मिळून जाईल. जर मग फर्स्ट ऑकरन्स आहे त्याची पोझिशन सुरू होते 2 पासनं, तर मग आपण पोझिशन्स एकदा मोजून घेऊया, 0 1 2. सो करेक्टली सेकंड पोझिशन पासनं जी स्पेसिफिक स्ट्रिंग आहे ती सुरू होते. सो दॅट्स वाय आपल्याला ती पोझिशन आहे ती मिळाली. मग आपण KAR टाईप केलं इथं, तर मग जी 13th पोझिशन आहे ती मिळाली, कारण की जे KAR कॅरेक्टर आहे ते इथनं सुरू होतोय. इंडेक्स. मग अजून पण आपल्याला एक जर मग आपण अशी कोणती जर एंटिटी सर्च केली, जशी की
त्यात एक्झिस्टच नाही करत ती सबस्ट्रिंग. मग आपण आता जे सर्च करतोय त्याला ॲज अ सबस्ट्रिंग म्हणतात. मग याने -1 रिटर्न केलंय. -1 मग इथं -1चा अर्थ वेगळा आहे. -1 म्हणजे असं नाही की ते लास्ट पासून सुरू होतंय. -1 म्हणजे ती की कुठंच मिळालं नाही ते, त्यामुळे त्याने जे -1 आहे ते रिटर्न केलंय. अजून पण एक मेथड आहे जी की आहे इंडेक्स. त्याने आपण फाइंड करू शकतो. बट इंडेक्स मध्ये आणि यामध्ये एक फरक आहे की जसं आपण आता बघितलं की याला जेव्हा ते मिळालं नाही तर मग याने जो फाइंड फंक्शन आहे त्याने -1 रिटर्न केलं. बट याला जर इंडेक्स फंक्शनला ते मिळालं नाही तर जो प्रोग्रामच क्रॅश करून टाकतं. ओके, इथं जो प्रोग्राम आहे तो क्रॅश झालाय. सबस्ट्रिंग नॉट फाउंड आपल्याला तो एरर मिळालाय. नेक्स्ट इज काउंटिंग ऑकरन्सेस. काउंटिंग, जर मग आपल्याला एका स्पेसिफिक वर्डचा ऑकरन्स काउंट करायचा आहे तर मग ते आपण स्ट्रिंग मधनं करू शकतो. मग इथं str1 मी स्ट्रिंग मेन्शन केली आणि मी एक वर्ड टाईप केला इथं. मग आता मला जर एका स्पेसिफिक कॅरेक्टरचा किंवा सबस्ट्रिंगचा मला काउंट करायचा आहे की किती वेळेस ती रिपीट झाली त्या स्पेसिफिक स्ट्रिंग मध्ये, तर मग मी ते इथं काउंट जी मेथड आहे त्याने करू शकतो. प्रिंट str1 डॉट काउंट. मग आता मी इथं मेन्शन केलं स्ट्रिंगचं नाव, काउंट मेथड, आणि त्यामध्ये ॲज अ पॅरामीटर मला सबस्ट्रिंग द्यावं लागते की मला कशाचं काउंट करायचं आहे. तर मग मला NA असे कॅरेक्टर्स किती वेळ ही जी सबस्ट्रिंग आहे ती किती वेळेस आली आहे या स्ट्रिंग मध्ये ती काउंट करायचे, तर मी याने करू शकतो. मग 3 वेळेस आली ती, जसं की इथं लास्टला NA NA अँड NA असे जे ऑकरन्सेस आपल्याला ते मिळालं आहे. तर मग मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो की आपल्याला जर एक स्ट्रिंग मॉडिफाय करायची असली त्यासाठी एक वेगळी मेथड वापरतो आपण. तर मग ती आपल्याला जेव्हा आपण तिथे एक कॅरेक्टर रिप्लेस करण्याचा ट्राय करत होतो तर मग आपण त्यासाठी जे रिप्लेस फंक्शन आहे ते यूज करतो इथं. रिप्लेसिंग टेक्स्ट. ओके, मग यात ओरिजिनल स्ट्रिंग आहे आय लाईक जावा. बट आपण काय करतोय इथं की एक न्यू स्ट्रिंग क्रिएट करतोय. मग आता आपण जर डायरेक्टली या स्ट्रिंग मध्ये तर नाही चेंज करू शकत, बट आपण असं तर करू शकतो की त्या स्ट्रिंगची व्हॅल्यू दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये स्टोअर करा आणि त्याच टाइमला त्याला चेंज पण करून घ्या. मग आपण इथं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं नवीन, न्यू टेक्स्ट, आणि जे आधीचं टेक्स्ट आहे आपण त्याला एक मेथड वापरली डॉट रिप्लेस. मग डॉट रिप्लेस 2 पॅरामीटर्स घेते. तर मग फर्स्ट पॅरामीटर मध्ये आपण आपल्याला त्याला द्यावं लागतं की आपल्याला काय रिप्लेस करायचंय. तर मग मला इथं जावा रिप्लेस करायचंय, तर कशासोबत, पायथन सोबत. मग आता मी जेव्हा हा प्रोग्राम रन करेल तर एक्सपेक्टेड आउटपुट असं आहे की याने आय लाईक पायथन असं प्रिंट केलंय. सो आता मी जर इथं काही असं चेंज केलं, आता समजा मला लाईक सोबत पायथनला चेंज करायचंय. ओके, आता काय आलं, आय पायथन जावा. सो जो स्ट्रिंगचं आपण फर्स्ट आर्ग्युमेंट आहे ती म्हणजे की जी ऑलरेडी एक्झिस्ट करते, आणि सेकंड जी आपल्याला चेंज करायची. नेक्स्ट की आपल्याला एक स्ट्रिंग आहे तिला स्प्लिट करायचं आहे पार्ट्स मध्ये. तर मग आपल्याला जेव्हा एका स्ट्रिंगला पार्ट्स मध्ये स्प्लिट करायचं आहे तर मग आपण डॉट स्प्लिट ही मेथड वापरतो. तर मग स्प्लिट म्हणजे की तुमच्याकडे एक स्ट्रिंग आहे स्टुडंट नेमची, स्टुडंट नेम्स, आणि हे सेपरेटेड बाय कॉमा आहे किंवा व्हाईट स्पेस. आपण दोन्ही पण बघूया. मग आता ही एक आपल्याकडे स्टुडंटची लिस्ट आहे. पण मग मला आहे ना याला एका असं स्प्लिट करायचं आहे आणि ॲरे मध्ये कन्वर्ट करायचं आहे
तर मग दॅट टाइम आपण ती जी स्प्लिट मेथड आहे ती वापरू शकतो. येस स्प्लिट. मग स्टुडंट स्ट्रिंग नेम डॉट स्प्लिट आणि आपल्याला स्प्लिट कशाने करायचंय. मग आता आपल्याला स्प्लिट व्हाईट स्पेसने करायचंय. व्हाईट स्पेस स्पेस म्हणजे जो आपण इथं ब्लँक स्पेस ठेवलेला आहे त्याने. तर मग तेव्हा आपल्याला काहीच ॲज अ पॅरामीटर मेन्शन नाही करावं लागत. ते ही स्ट्रिंग जी आहे आपल्याला आता एक ही मेथड आपल्याला एक ॲरे ऑफ लिस्ट ऑफ एलिमेंट्स प्रोव्हाइड करेल. जसं की जे सगळे एलिमेंट्स आहे ते स्प्लिट झाले अशा एका लिस्टमध्ये. आणि मग आपण या स्प्लिटमध्ये काहीतरी पॅरामीटर पण देऊ शकतो. पण केव्हा, जेव्हा आपल्याला काहीतरी स्प्लिटला आहे. समजा आपल्याकडं एक स्ट्रिंग आहे जी की कॉमाने स्प्लिट होणार आहे. म्हणजे जे कॅरेक्टर्स आहे सगळे ते कॉमाने सेपरेटेड आहे. कॉमा अँड कॉमा. मग तेव्हा आपण वापरू शकतो की तेव्हा मी इथं वापरू शकतो की मला जी स्ट्रिंग आहे ती कॉमाने स्प्लिट करायची. म्हणजे जे पण आपलं स्प्लिटर आहे, म्हणजे जिथनं आपल्याला ती स्ट्रिंग तोडायची अशी पार्ट्समध्ये, तर मग ते आपल्याला इथं मेन्शन करावं लागतं. ओके, आता सेम मेथड वापरून आणि इथं कॉमा ॲज अ पॅरामीटर दिला मी, तेव्हा जी आपली स्ट्रिंग आहे ती पार्ट्समध्ये स्प्लिट झाली. मी हे वेगवेगळे ठेवतो ॲक्च्युली. स्टुडंट नेम 1, स्टुडंट नेम 1. इथं आपण कॉमाने स्प्लिट करतोय. आणि असे बाकीचे पण कोणते पण कॅरेक्टर असलेच तुमच्या स्ट्रिंगमध्ये, जसं की डॅश असू शकतं, डॉट असू शकतं, तर मग तुम्ही ह्या सगळ्यांनी जी स्ट्रिंग आहे ती स्प्लिट करू शकता. बट म्हणजे ते तुमच्या याच्यामध्ये स्ट्रिंगमध्ये असायला हवेत. आणि तुम्ही त्यानेच मग मेन्शन करताय की तुमची स्ट्रिंग तुम्हाला कशी कशी म्हणजे पार्ट्समध्ये डिवाइड करायची. स्प्लिट बाय कॉमा. जॉईनिंग स्ट्रिंग्स, आपण ज्या स्ट्रिंग्स आहे त्या मल्टिपल जॉईन पण करू शकतो. जसं की आपल्याकडे एक लिस्ट आहे. ओके, ही आपल्याकडे एक लिस्ट आहे जी की ज्यामध्ये आपले सगळे लँग्वेजेस आहे त्या आपण डिफाईन केलेल्या आहे. मग आपल्याला ह्या लिस्टमधून जर एक स्ट्रिंग बनवायची असेल तर मग तेव्हा आपण बनवतो असं की रिझल्ट्स डॉट जॉईन लँग्वेजेस. तर मग आपण इथं कॉमा का मेन्शन केलाय की आपल्याला जो कॉमा आहे त्याने सेपरेट करायचे सगळ्यांना. तर मग इथं तो आपली जी स्ट्रिंग आहे ती नवीन प्रिंट झालेली आहे, पायथन कॉमा जावा. जर मी हे नाही मेन्शन केलं इथं कॉमा, अशी नॉर्मल स्ट्रिंग आहे, तर मग ज्या सगळ्या स्ट्रिंग आहे त्या विदाउट अशा जवळजवळ जॉईन होऊन जातील. मग त्यासाठी इथं जो कॉमा आहे तो मेन्शन केलेला आहे. मग नेक्स्ट पार्ट इज की स्ट्रिंगमध्ये काही व्हॅलिडेशन मेथड असतात की इज अल्फा म्हणजे ते मी रिटर्न करतं की ह्या स्ट्रिंगमध्ये काही अल्फाबेट्स आहेत की नाही. तर मग स्ट्रिंग इज डिजिट इज नम इज लोअर इज अपर स्ट्रिंग फॉर्मॅटिंग. ओके, 5 मिनिट्समध्ये आपले जे कन्सेप्ट्स आहेत त्या बाकीच्या कव्हर होऊन जातील. तर मग इज अल्फा काय करतं, जस्ट की अल्फाबेट्स आहे की नाही स्ट्रिंगमध्ये ते आपल्याला रिटर्न करतं, आयदर ट्रू किंवा फॉल्स रिझल्टमध्ये. म्हणजे अल्फाबेट्स जसे की आपले ABCD, मग याला आपण अल्फाबेट्स म्हणतो. दुसरी मेथड आहे इज डिजिट. इज डिजिट म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये डिजिट्स प्रेझेंट आहे का, जर डिजिट प्रेझेंट असले तर मग ते रिटर्न करतं की ट्रू. आता आपण इथं ही स्ट्रिंग बघूया एक.
इथं याने ट्रू रिटर्न केलाय. तसेच आपण बाकीचे बघूया. तर मग इथं आपण चेक करत होतो अल्फाबेट्स आहे की नाही स्ट्रिंग मध्ये. तर मग याने ट्रू रिटर्न केलं कारण की अल्फाबेट्स एक्झिस्ट करतात. मग इथं आपण चेक केलं इज डिजिट, डिजिट्स आहे का स्ट्रिंग मध्ये. तर मग इथं आपल्याला क्लिअरली डिजिट दिसत आहे 1 2 3 4. जर मग डिजिट सोडून जर दुसरं काही असतं या स्ट्रिंग मध्ये तर मग याने फॉल्स रिटर्न करायला पाहिजे होतं. ओके, आता जे आहे त्याने फॉल्स रिटर्न केलंय. चेकिंग इफ स्ट्रिंग कंटेन्स लेटर अँड नंबर्स ओनली. आणि आपल्याला जर अशी स्ट्रिंग चेक करायची की इज ए म्हणजे त्यात नंबर्स पण आहे आणि स्ट्रिंग पण आहे, तर मग तेव्हा आपण इज एल नंबर एल नम असं आपण चेक करतो. मग इज अप्पर की फक्त जे अप्पर कॅरेक्टर्स आहे त्यात आहे की, आणि लोअर कॅरेक्टर्स जे आहेत ते जसे की आपण इज लोअर आणि इज अप्पर अशा स्पेसिफिक गोष्टींसाठी ते यूज करतो. तुम्ही वेगवेगळे फॉर्मॅट्स ट्राय करून तुमच्या कोडमध्ये चेक करू शकता की म्हणजे वेगवेगळ्या व्हेरियंट्सच्या स्ट्रिंगला ते कसं आउटपुट देत आहे. स्ट्रिंग फॉर्मॅटिंग, स्ट्रिंग स्ट्रिंग फॉर्मॅटिंग आपण आपल्या प्रोग्रामच्या स्टार्टपासूनच वापरतोय की जसं आपल्याला त्याचा काही फॉर्मॅट जर मेन्शन करायचा आहे स्ट्रिंगचा, तर मग लेट्स सी की आपल्याला एक प्रिंट स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे. तर मग त्यामध्ये आपण एक वेगळी मेथड वापरू शकतो, स्ट्रिंग फॉर्मॅटिंग. तर मग आपण इथं दोन व्हेरिएबल मेन्शन केलेले, फर्स्ट नेम देन एज. मग आपण इथं मेन्शन केलं, पण मग तुम्हाला आधीच्या सिंटॅक्सनुसार माहित असेल की आपण काय इथं मेन्शन करत होतो की ते जे स्ट्रिंगचं एक व्हेरिएबल इथं मेन्शन करायचो प्लस. पण मग जेव्हा प्रोग्राम मोठा असला तर मग आपण असं नाही मेन्शन करत. मग आपण काय मेन्शन करतो, माय नेम इज. मग आपल्याला जे इथं फर्स्ट व्हेरिएबल मेन्शन करायचं आहे, तर मग मला इथं नेम व्हेरिएबल मेन्शन करायचं आहे. तर मग मी इथं जस्ट एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स आहेत त्यांना मेन्शन करण अँड आय एम, आणि परत एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स आहेत त्यांना एकदा मेन्शन केलं आपण. तर मग इथं डॉट फॉर्मॅट जी मेथड आहे आपल्याला ती यूज करावी लागते. आणि डॉट फॉर्मॅट मेथडमध्ये आपल्याला जे जे आपण इथं ब्लँक सोडले ना, नेम आणि एज, मग त्याला ॲज अ पॅरामीटर द्यावं लागतं. मग आपलं जे सेम आउटपुट जसं की दुसरी आपण प्लस करून जरी लिहिलं तर ते येतं, ते सेम आउटपुट मला इथं भेटणार आहे. ओके, माय नेम इज आणि एज. तर मग हे पूर्ण जे आउटपुट आहे ते आपल्याला इथं मिळालंय. मग यात अजून काही मेथड्स असतात ज्या की आहे एफ स्ट्रिंग. तर मग एफ स्ट्रिंग आपण कशासाठी वापरतो, जेव्हा आपण आपल्याला स्ट्रिंगला एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे, तर मग तेव्हा आपण याला असं वापरतो की आपण फॉर्मॅट पण वापरू शकतो किंवा ही त्याला एक अल्टरनेटिव्ह आहे ते वापरू शकतो. जसं की तुम्ही यात एकच चेंज आहे की इथं पूर्ण स्ट्रिंग आहे आपण ती मेन्शन केली आहे. ओके, इथं ऑलरेडी एक स्ट्रिंग मेन्शन केली, ब्लँक स्पेसेस ठेवले त्या व्हेरिएबलसाठी, आणि त्यानंतर डॉट फॉर्मॅट मेथड वापरली आणि आपल्याला जे जे व्हेरिएबल्स इन्सर्ट करायचे होते ते इथं इन्सर्ट केले. बट
इन अल्टरनेटिव्ह वे आपण असं वापरतो की जे प्रिंट स्टेटमेंट आहे ना, तुम्ही इथं बघू शकता की ज्या स्ट्रिंग आहे ना त्या आधी मी फक्त एक एफ असं फॉर्मॅटर यूज केला. तर मग मी जेव्हा पण याच्या समोर एकदा एफ लिहिलं, तर मग आता ही तुम्ही स्ट्रिंग बघू शकता की ही नॉर्मल स्ट्रिंग आहे. पण आता मी या समोर एफ लिहिलं, तर मग आता ही स्ट्रिंग अशी जी स्पेशल फॉर्मॅटिंग स्ट्रिंग बनली. मग आता मी याच्यामध्ये जे कर्ली ब्रॅकेट्स आहे ते ओपन करू शकतो आणि जिथं जिथं मला व्हेरिएबल्स रिक्वायर्ड आहे ते मी तिथं इन्सर्ट करू शकतो. मग यात आहे ना काही एस्केप कॅरेक्टर्स असतात, जसं की आता मी यातच यूज करतो ते जसं की स्लॅश एन. मग स्लॅश एन काय करतं की एक नवीन स्ट्रिंग नवीन लाईन क्रिएट करतात, तर मग तेव्हा आपण स्लॅश एन वापरतो. दुसरं असतं स्लॅश टी. मग स्लॅश टी काय करतं की एक टॅब स्पेस आपल्यासाठी क्रिएट करतं. टॅब म्हणजे असे मल्टिपल टॅब्स असतात, जसं की मी तुम्हाला इथंच दाखवतो. तर मग आता आहे ना हा एक टॅब स्पेस आहे. आता मी असा हा दुसरा, तिसरा, चौथा असा हे जे म्हणजे पुढं पुढं असे मल्टिपल स्पेसेस मिळून एक टॅब बनतो, त्याला आपण टॅब स्पेस म्हणतो. जसं की मी आता इथं एक टॅब स्पेस क्रिएट केला. आता हे मी इथं फॉर्मॅटर्स वापरले. ओके, इथं आपल्या स्ट्रिंगसाठी एक न्यू लाईन पहिले तर क्रिएट झाली. माय नेम इज जॉन अँड इथं न्यू लाईन क्रिएट झाली, कारण की आपण फर्स्ट जी कमांड होती स्लॅश एन ती वापरली. मग त्यानंतर आपण टॅब स्पेस वापरला. ओल्डमध्ये आणि इयर्समध्ये खूप स्पेस आला, मग यालाच आपण म्हणतो टॅब स्पेस, जो आपण इथं यूज केलाय. आणि आपल्याला जर आता ही जर नॉर्मल स्ट्रिंग आहे, जर मी इथं मला इथं कोलन यूज करायचा असला, तर मी असं नॉर्मल नाही यूज करू शकत. बट मी जस्ट इथं एक बॅकस्पेस मेन्शन केला आणि जर कोलन यूज केला, तर मी तो यूज करू शकतो. मग तेच युसेज आहे बाकीचे हे सिंगल कोट आणि डबल कोटचे. हे सगळे मी प्रोग्राम्समध्ये ऑलरेडी मेन्शन केले, तिथून तुम्ही चेक करू शकतात. कोणाला काही डाऊट्स?